हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आम्ही चाललो मसुबाला. आता आमची चालली पॅकिंग, हे बघा. आणि ही आता जेवायला बसली. फक्त जायचं बीचं बस एवढंच. आणि एवढी पॅकिंग चालली फक्त रात्रीचे 12 वाजले ते. आमची गाडी येणार आहे 1 वाजता. सो आता आमची पॅकिंग चालू आहे. आणि झाली की मला बोलायचं बोल. आमची यावेळेस पूर्ण फॅमिली आमची. तर आम्ही ना लक्झरी केली आहे 32 सीटरची. सो त्याच्यामध्ये आमचे छोटे भाऊ मोठे भाऊ तुम्हाला सर्व बघायला भेटेल. आणि मेन करून तर माझा भाचा. तर मी तुम्हाला तो पण दाखवणार. जेवण करायला. सो बघा तुम्ही शेवटपर्यंत आमचा कसा एन्जॉय होतोय, कसं काय पूर्ण. अँड स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा एवढंच सांगेल. आणि सध्या तर आमची सगळी तयारी चालू आहे. आणि आमची जेवढी फॅमिली ते सगळे खाली चालले ते. तर चला जाऊ आणि बघू आपली बस कशी आहे, कसं कुठलं सीट भेटतंय. सो आमचे सगळे गर्ल्स तर म्हणजे आमच्या मुलींची टीम सगळ्यांनी आम्ही एक डिसाईड केलंय की शेवटचं सीट बुक करायचं. बिकॉज आम्ही साऊंड वगैरे घेतलाय. सो खूप एन्जॉय करणार आहे. तुम्ही बघा कसा आमचा एन्जॉय होतो कसं नाही. आणि चला जाऊया आपण. खूप उशीर झाला आपण. सो फायनली गाईज आमची बस आलेली आहे. आणि आम्ही सगळेजण आलो. हे बघा आता आमची सगळी फॅमिली बसतीये. आणि बघा आमचं ब्रोडोचं जेवण चालू आहे इथं. आणि आम्ही पूर्ण पॅक वगैरे होऊन आलेलो आहे. सो बघू अजून पुढं काय होतंय. सो स्टे ट्यून. हे बघा हे सगळे आले ते. आम्ही जार वगैरे आणून ठेवले. तर आमच्या बसची सगळ्यात शेवटची अख्खी शीट आहेत ना त्या आम्ही मुलींनी पॅक केलेले. हे बघा. तरी अजून आमच्या गर्ल्स आता ते अजून तर खूप काय काय व्हायचंय. सो शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा आणि टू बीबी काय एकच तरच वाटतंय. पण जाऊ दे गार खूपच लागायला लागलाय. मी विंडो साईडला बसले बिकॉज आपल्याला सण होत नाही हे. सो त्याच्यामुळे काय मजा येणार आहे. बघा बघा अजून हे बघा अजून आमची फॅमिली येतेच आहे. हे बघा आमची बिल्डिंग वगैरे तिकडे सगळं आहे. सो बघा तुम्ही खाना मला खाऊ द्या बाया. सो गाईज आता आम्ही ना हॉटेलवरती थांबलोय फ्रेश व्हायला. जरा वॉशरूम वगैरे जाऊन चहा वगैरे पिऊन मग आम्ही परत आमची जर्नी कंटिन्यू करणार आहे. सोय बघा तिथं गाडी थांबली. इथं सगळेजण आपले पब्लिक चहा वगैरे पितात ते. तुम्ही पण या चहा प्यायला. बाय बाय. आणि मला भूक लागली म्हणून तुम्ही पण या, जेवूया आपण. सो चला अजून करू कंटिन्यू. बघत चहा वगैरे पिऊ आणि मग अजून पुढे बघू. सो तुम्ही बघतच राहा. बाय. आम्ही त्याला चहा प्यायला बसलो होतो. पण असं झाले ना सगळेजण तिथं चायनीज काय खातात ते कोण काय करते. बट आम्ही बहिणी नुसतं चहा पितो. हे बघा हे इथं हे इथं हे. आणि हा माझा टी. आणि हे इथं बाकीचे चाललंय तिथं. हे बघा तिकडं चायनीजचं चालू आहे. बरं बोल.
आमची रिया काय नाही, माझ्या बहिणीला ब्लॉग मध्ये यायला आवडतं नसतं, त्याच्यामुळे ते गाईच 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 सारखं सारखं बोलते. So बघा माझी आजी बघा ना किती छान दिसायली. माझी आजी किती छान दिसायली. तर माझी आजी खूप रागाला गेली कारण काही तर बघा सगळेजण मटण खातात, ते लॉलीपॉप खातात, ते हे बघा. आमचा ब्रोडो त्याला चार ना चारला की त्याला आता फक्त लॉलीपॉपच्या वरचं खाल्लं, आतलं तर सगळं त्याच्याकडे. सो ही माझी आजी आहे दुसरी. हाय कर असं करता आता हात कर. माझी आजी आहे ती आणि आपली फॅमिली अजून सगळं तर चालूच आहे. बघा अजून काय होतंय. तर गाईज आपली अर्धी फॅमिली इथं बसले. हे बघा हा माझा भाऊ आहे, हा माझा भाऊ आहे, बहीण, आत्या, नाना. हात काढ ना. हे बघा इथं तर संपलं पण खाऊन. अजून येतोय एवढं कसं पटर पडलं नाही खाती. हे बघा माझी काकू काय ऑर्डर केलंय, अजून खातायच का? बस बिस करा, आपल्याला थोडं पण खायचंय. पुढं बघा म्हणा, अजून पुढं अजून कंटिन्यू राहावं म्हणा. चला ऐका ना काहीच तुम्हाला एक गंमत सांगू का? सो ही माझी बहीण, ही एवढी मोठी गंमत आहे माहितीये का तुम्हाला? झालं काय जेवण नाही आता कसे तुम्ही झोपले कारण 4 वाजले. दाखव ना टाइम. सध्या मी हा कामात आहे. सो मी दाखवते तुम्हाला टाइम किती वाजलाय, म्हणजे तुम्हाला बिलीव्ह होईल की आम्ही इतका उशीर जागतोय. हे बघा ही माझी बहीण आहे तनुताई, तुम्हाला माहिती आहे असेल, गेल्या ब्लॉग मध्ये ही एकटी होती घरी. हे बघा किती वाजले ते 4 वाजायला फक्त 1 मिनिट 4 मिनिट गोमे. बघा 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 अजून अजून जागायचंच आहे. सो हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळी आत्ता वाजलं ते 8:45. आम्ही झोपलो होतो 6 वाजता, उठले 9 वाजता आणि उठले आमच्या पप्पांचे गाणे ऐकायला भेटले ते आम्हाला. आणि सध्या आम्ही आलो तोंड धुवायला इथं इथं तोंड धुवायला आलोय नदीवर. काय म्हणतात नदीला हे बघा. इथं पाणी, तिथं पाणी, तिथं पाणी, सगळीकडं पाणी पाणीच आहे. काय तोंड धु आणि मग जाऊ आपण तिथं काय चाललंय बघू. चला. तर गाईस पाणी तर छान आहे ना, पण लय भीती वाटायला लागली कारण त्याला गारे बघा असं आंघोळ करावी लागायला लागली. त्याच्यामुळे आपलं इथं तोंडात पाणी घ्यायचं आणि जायचं. घरी पण नाही जायचं, तिथं जायचं तिथं वरती. तुम्हाला दाखवते पाणी बघा किती छान आहे. दाखवते लय छान आहे, गोर गोर पाणी. चला चला आता तोंड धुवू आणि मग जाऊ. सो गाईज आम्ही रेडी झालो आणि आता सध्या आमचं बोकड नेलंय मसुबाला तिथं कापायला. तर त्याला कटिंग बिटिंग करून आणतील. सो आपण पण जाऊ मसुबाच्या पाया वगैरे पडू. त्या बघा ना गाईज कशा खातात ते, भिकारी तिथं खातात ते. आणि इथं आमची मम्मी हे सगळेजण बघा भाकऱ्या करते ते. हे बघा
आणि हे लेक्चर देत बसली, बळच लेक्चर देत बसली. झाडायचं परतीत पर्यंत भुकडं घ्यायला पाहिजे, कळलं पाहिजे मिसळ बघा ह्यांनी तर काहीच काम करत नाहीये, हे नुसतं बसले ते. एवढा राडा केलाय नगोतच बसले ते बघत. आणि आमचं ब्रोडू नुसतं भुकायला लागलंय. काय काय ही मी आणि ही माझ्या बाजरीच्या भाग. हे बघा इथं पण देव आहे, तर ते त्या मंदिरात जाऊ आपण. आणि बघा हे चला, मी तर काय खाल्लेलं नाहीये, मला आवडत नाही त्यामुळे आपण बघू पुढे अजून. तर गाईज आम्ही आहे ना चाललो मंदिरामध्ये, सगळे लेडीज गर्ल्स. हे बघा ते अर्धे तिथे गेले, ते बघा देव बाप्पा पाय पडा तुम्ही पण. चला आपण जाऊ. अरे बापरे, इथला रस्ता खूपच कठीण आहे. हे बघा इथं असे हॉटेल्स नाश्ता वगैरे करायला. हे बघा मंदिर, भेजी भेजी. तर चला पाया पडू आणि भेटू. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलंय आणि हे महाग नाही का ते आपली जी पण आपली इच्छा असते ते नाही का कॉइनला आपण हे करून हे करायचंय. सो आम्ही आता ते करतोय. हे बघा, तर बघू मी पण माझी इच्छा मागते, माझी होते का नाही पूर्ण ते, तर ते कॉइन चिटकल्यानंतरच कळेल. बघा तुम्ही कसं करायलात की बायला. मी तर बोलले बा काकू. तर इथे चाललंय कौल नाही का लागतो तो म्हणतात, त्याची इच्छा पूर्ण होणार आहे तर त्याचा कौल लागतो इथं. मी लय वेळा ट्राय केला पण माझं नाही लागत आहे. अनुष्काने तिथं ते पाक आहे बघा साखराचा, त्या पाकचा यूज करून तिने लावला. सगळ्यांचं दाखवते एक एक करून. जळायचं काय नका का चिटकना नको, आम्हाला कोण नाही पाहिजे, आम्हाला कष्ट पाहिजे, फक्त कष्ट. सो गाईज आम्ही आमच्या ब्रोडोला ना पाण्यामध्ये पोहायला आणले, बिकॉज त्याला खूप गरम होते ना, त्यामुळे त्याला चिडचिड होते. सो आम्ही त्याला इथं नदीमध्ये पोहायला आणलं नाही बघा. सो चाल की ब्रोडोलाच नाही गरम होते, आम्हाला पण होतं. हे बघा, हे बघा दादू पाहू दादू. ठीक आहे बोल. सो आम्हाला पण गरम होतंय म्हणून आम्ही ब्रोडोच्या नावाखाली आलोय पोहायला. आणि हिच्या पप्पाचा टिक्का लावला आम्ही. तर तुम्हाला हे बघा आता आमच्या दादूचं धिंगाणा बघा बघा. दादू ए ब्रोडो ये आमच्या दादाची तर खूपच ऐश चालू आहे, बिकॉज तो मटण खातोय. त्याला गरम झाले की त्याला पाण्यात आणतात ते, त्याला आमचं नाही होते ना. सो आता बघू आपण. अजून तर तिथं आमचं मटणच शिजतंय. मी तर काय व्हेजिटेरियन आहे, ह्यांनीच मटण खाणार आहे. अरे बापरे, ए इथं बघा रे. चावल त्याला. ए तया बाबड्या पडला बाबड्या. ए धर रे त्याला. त्याला पाडल्यावर सो गाईज इथं आम्हाला ना चिंच भेटलेत. हे बघा आम्ही इतके सारे चिंच आणले ते ना, आणि ते आता आम्ही खातोय आणि इतकी मजा येते ना. चिंच खायची का लय भारी गोडे, एकदम चांगली गोड गोड चिंच, आंबट एक पण नाहीये. आंबट नाही. आणि आता आमची पॅकिंग चालू आहे, म्हणजे आता आम्हाला घरी जायचंय. सो हे बघा सगळं तयारी चालू आहे.
गाई चला आता जाऊ घरी. इथून जाऊ वाटत नाही इथून कारण खूप छान वाटतं इथं इथला व्ह्यू एकच नंबर आहे. तुम्ही बघितलंच असेल ते नदी वगैरे पाणी बिनी एकदम छान आहे. भारी वाटतं. सो चला आता आपण जाऊ घरी. जाऊ नको. चला. सो तर असा होता आपला ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अँड दुसरा ब्लॉग येण्यासाठी वाट पहा. सो लवकरच येईल दुसरा ब्लॉग पण. सो त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स. बाय.